त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरवरून आणा असाही मला आदेश होता. माझ्यावर दबाव वगैरे काय नव्हता. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात आलं होतं. मला रिव्हॉल्वर दिली होती, मला वॉरंट दिले होते, त्याच्यानंतर मला सिक्रेट फंडातून पैसे दिले होते. असं असताना या गोष्टीला दाबण्यासाठी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. ही सगळी हकीकत मी इथल्या कोर्टात सांगितली आणि मी निर्दोष सुटलो. आज जे निर्दोष सुटलेले लोक आहेत त्या तपासापैकी जे फरारी आरोपी होते त्याच्याविषयी माझ्याकडे काही काम दिलेलं होतं. हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो, परंतु त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार आणि संदीप डांगे, यांच्याविषयी मला सूचना होत्या, त्याचा तपास करत होतो. त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरवरून आणा असाही मला आदेश होता आणि जो काय आदेश होता तो कायदेशीर